नमस्कार, आपलं सरचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. तर मला एक सांगा की आज तुम्ही सोन्या बघता की 3-4 महिने झाला असला आपण घेतलाय मैदानात, पण मैदानात एक चांगल्या प्रकारचं जबरदस्त नाव आहे. तर गाडी पळताना अशी कुठल्या पद्धतीतून पळते की लोकांना एक प्रश्न पडतो की 3-4 महिन्यात बैल घेतला आणि 3-4 महिन्यात एवढं नाव करतोय कसा काय? बैलाचं वैशिष्ट्य म्हणजे बैलाला पहिल्यापासून स्पीड आहे. बर. आणि बैल घेतल्यापासून चांगल्याच प्रकारे पळतो. बर. बैलांनी कसा मालकाला परत पोरांना आम्हाला काही नाराज केलेलं नाही, बरोबर पद्धतीने उत्तमच पळतो. आणि त्याचं एक वैशिष्ट्य आहे. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. दिवशीच्या मैदानात बघितलं, बर, गाडी कडनी लागली होती आपल्या, बरोबर, उजव्या खांदी. आणि त्या मैदानात कडनी पळून 1 नंबर केला. बरोबर. पोरांचं मालकाचं असं आमचं पाटरावडीच्या मैदानात बरोबर जिंकलं त्यांनी. बरोबर. दुसरी गोष्ट मला काय विचारायची होती की ज्यावेळी गाडी खालून सुटते का नाही, खालून सुटतानाच त्या गाडीचं स्पीड चांगला असते. पिस्टनचा असेल किंवा सोन्याचा असेल, ह्या पिस्टनला वासराला खालनं स्पीड आहे, तळच काढतात दोन्ही पण. मग त्याच्या पाठीमागे काय असं वैशिष्ट्य आहे की बाबा खालनच तळातनं गाडी निघते, मग बाकीच्या गाड्या का निघतात, ह्यांच्याच गाड्या का निघतात, असं काय वैशिष्ट्य? 2 उड्या जास्तच आहे यांना, ह्याला त्याला म्हणा सुटायची घाई, त्याच्यामुळे जे ऊर लावून थांबतात ना तेवढ्याच स्पीडने उडी घेऊन निघून जातात ते, मग तळ निघतो तेवढ्याने. बऱ्यापैकी जर सगळ्यांनी सांगायची गोष्ट जर झाली की बाबा एखाद्याचा कोणाचा जर बैल असेल, त्या बैलाला जर ह्यांच्यासारखं जर स्पीड घ्यायचं असेल तर तुम्ही काय त्यांना संदेश द्यायला ह्या गोष्टी तुम्ही करा किंवा या गोष्टीतून तुम्हाला 100% यश मिळेल? काय एखाद्या बैलाला उडी नसेल तर त्यांनी खालच्या तळातली बैल म्हणजे जास्त खालच्या स्पीडचा बैल जर त्याच्या गाड्यात पळाला, 2-3 मैदान जर पुढचा बैल वाढणार पाहिजे ना, असं. बरोबर. काय होतं, नरमादी गाडी पळते, ह्यानी जरी 700-800 फूट गाडी नेली की तिथून पुढे 200-300 फूट गाडी ओढतो. बरोबर. आता बऱ्यापैकी काय आहे की जेवढे पण कुठले पिस्टनचे असतील, सोन्याचे असतील, तुम्ही ओंकारसाठी म्हणून पैर वगैरे करत असताय. मला हे विचारायचं होतं की पैर करताना तुम्ही नक्की त्याच्यात बघता काय, समोरच्या बैलाला पैरा देता कसा तुम्ही? आता काय तिथं पळ बघून आणि आपली म्हणजे मेन गोष्ट त्याची ना आपली गाडी कशी पळन बर हे बघून आपण पैरा करतो. म्हणजे दोघांची गाडी कशी पळेल ह्या गाडीचा हे करून पळतो आपण. काय मत मैदानात आम्हाला माहिती आता या बैला कशी गाडी आम्ही बघत असतो गाडी बाबा, या बैला किती पळते काय पळते त्याच्या पद्धतीने कोणता बैल किती पळते त्याच्यावरती निर्णय घेतो. बरोबर. आता दुसरी गोष्ट असेल, ड्रायव्हर मला विचारत होती की बऱ्यापैकी आता पिस्टनच्या गाडीवरती तुम्ही बसताय किंवा कॉकटेलच्या गाडीवरती असेल, तुम्ही ज्या गाडीवरती बसताय त्या गाडीवरती गुलाल नक्की असतोय. ड्रायव्हर या माध्यमातून जर एखाद्या मुलाला जर नवीन ड्रायव्हिंग क्षेत्रात येत असेल किंवा त्याला जर गाडीवरती बसून जर शिकायचं असेल गाडी, तर त्यांनी सुरुवात कशी केली पाहिजे? आता सहजासहजी एखादा ड्रायव्हर असा की नावात रोपात येत नाही, त्याच्या माग बैल पाहिजे. बरोबर. आता माझ्या माग आहे पिस्टन आहे, कॉकटेल आहे, बॉम्बेकरची बैल असतील. बरोबर. ही बैल माझ्या हाताखाली आली, ती बैल स्पीडची होती, ती नावातली बैल होती म्हणून माझं नाव झालेलं आहे. सहजासहजी आता एखादा नवीन कोणाला ड्रायव्हर व्हायचं तो एवढ्या लवकर वरती येऊ शकत नाही ना. बरोबर. त्याला टॉपची गाडी पाहिजे ना मारायला. बरोबर. तरच त्याचं नाव होणार आहे. टॉपची गाडी असल्याशिवाय ड्रायव्हरचं पण नाही होत. बरोबर. म्हणजे जोपर्यंत टॉपची गाडी कुठली असेल, घासाघाशी येत नाही किंवा नंबर मिळत नाही, तोपर्यंत काही सांगू शकत नाही. बरोबर. आणि दुसरी गोष्ट मला काय विचारायची होती की ह्या क्षेत्रात तुम्ही किती वर्ष झालं आणि तुम्हाला यश कधी मिळालं? आम्ही ह्या क्षेत्रात 2017-18 पासून नवीनच आलेलो आहे. बर. जेव्हापासून आम्ही ह्या क्षेत्रात आलो तेव्हापासून बैल पळतात तेव्हापासून यश आहे. बरोबर. आणि सुरुवात करताना तुम्ही कशी सुरुवात केली होती? काय आम्ही अशीच बैल घेतली होती, बाप्पूंनी बैल घेतली होती 2 वासरं, अशीच बैल पळायला म्हणून आम्ही अशीच पळवता तिथून पुढे आम्हाला नाद लागला बंदीतच. आम्ही शर्यतीला जायचो आपल्या सासवड फाटीला बिंजोरला. तिथून पुढे मग नाद लागला, फंटी बैल पळायला चांगला. त्याच्या आधी 2 राणा आणि तुपन वासर होती. बर. त्याच्यानंतर बाप्पूंनी 2.5 लाखाला आपला सुंदर म्हणून वासरू घेतलं होतं आदत. बर. त्याच्यानंतर मग नाद लागला आणि मग आपल्या बापूंनी जाधव म्हणून आहे त्यांच्याकडून वासरू घेतलं 42,000 पिस्टन. बारका असताना घेतलं 8 महिन्याचा. ते फंटीच्या बरोबर पळून पळून शिकलं आणि जास्त स्पीड गती लागायला लागली. बापूंनी चांगली ओमकारने चांगले पैरे केले त्याला. ते नावात गेला आणि त्याच्यानंतर त्याच्या मागे माझं नाव झालं. मग आता पिस्टनच्या गाडीवरती तुम्ही पळत असताय, म्हणजे एक उच्चारण्याचा उद्दिष्ट माझ्या ह्याच्यात दुसरा एक प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की तुम्ही पिस्टनच्या कॉकटेलच्या मोठ्या मोठ्या गाड्यांच्यावरती बसताय, तसं मग एखाद्या बारक्याच्या गाडीवरती कुठल्या तरी बसून त्यांची पण गाडी नंबरात काढायला सगळ्यांना वाटतं. मी तुम्हाला सांगतो, मी कोणाला नाही म्हणत नाही गाडी बसायला, मी कुणी पण म्हणून माझ्या गाडी बसू मी बसतो. फक्त काय विषय असतो, माझ्या मागे पुढे गाड्या असल्या की मी डायरेक्ट बाबा सांगतो बरोबर असं, तर मी डायरेक्ट बसतो. नाही तर नाही. काय होतं आता मोठी गाडी आहे, शेवटी काय होतं मध्ये आधी गाड्या आणली तर मालक आमचं दम छाटतो ना. बरोबर. एखाद्या मालकाला आयला याचा दम छाटला मग विषय त्याच्या मनात काय नसतं. बरोबर. पण काही मालक नाही म्हणा, पण त्याच्या तरी गाडी आणायला गेलता. बरोबर. त्यांनी नंतर कमी गाडी आणली, त्याच्यामुळे मी आधी सांगतो बाबा ही गाडी असेल तर माग 2-3 फेरे, माग 2-3 फेरे मी काही गाडी आणणार नाही. बरोबर. दुसरीकडे कुठे लागू द्या, मी गाडी आणतो. आणि मी आजपर्यंत कोणाला म्हणलं नाही की बाबा तू बैल पाहते ना, मी डायरेक्ट जाऊन बसतो. कोणी म्हणा मी कोणाला नाही म्हणत नाही. आणि दुसरा एक मुद्दा असा की जर पिस्टन आणि सोन्या दोघं पण जर गाडी फायनलला राहिलेली असेल तर कोणाच्या गाडीवरती बसता तुम्ही?
आता दोन्ही आता अजून तर आले नाही. प्रश्न तर कुठेतरी असेल नाही, त्याचा 100% प्रसंग कुठल्या मैदानात, आलता. पण तरी पण काय वाटतं त्याच्यात? प्रसंग आलता आपला चोराडीच्या मैदानात, चोराडीच्या मैदानात आलता, पण याच्याबरोबर ते दादा डोबलचा बादल होता, त्याच्या पायाला लागलो होतं, त्याच्यामुळे ती काय गाडी पळवली नव्हती, पिस्टनची गाडी पळवली. अजून तर काय प्रसंग आला नाही. त्यावेळेस आता विचार केला जाईल, शक्यतो काय पिस्टन 2 उड्या मला जास्त पळतो, बरं, शेवटी मला पिस्टनचीच गाडी आणायला लागणार. बरोबर सोने का आता कोणाला पण पळतोयच. बरोबर. एक प्रश्न मित्रांनो सन ड्रायव्हर तुम्हाला वेगळा विचारतोय, म्हणजे त्या गोष्टीतून एक सांगण्याचा उद्दिष्ट वेगळाच आहे माझा. आता बैलगाडी क्षेत्रात तुम्ही आला ड्रायव्हर म्हणून तुम्ही करताय, तर ह्याच्यात काय फायदा आहे म्हणून तुम्ही या गोष्टी तुम्ही करताय? म्हणजे आज काय आहे की मैदानात जर गेला तर सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 7:30-8 पर्यंत तुम्ही जाता तिथं. मग त्या गोष्टी तुम्ही कुठलं छंद म्हणून जोपासताय का त्याच्याकडे कुठलं तरी काहीतरी आपल्याला येणं तर त्यातनं झालं पाहिजे, येणं असल्याशिवाय तर त्या गोष्टी कुठल्या आपण करू शकत नाही. मग ह्या गोष्टीतून काय सांगशील तुम्ही? आता हा प्रसंग म्हणजे आपण कसं वेगळा वाईट वळणालो होतो, म्हणजे ह्या नादल्या लागल्यापासून आपण त्या वळणापासून लांब आलो. बरोबर, आपलं वैयक्तिक वेगळं नाव तयार झालं. बरं. महाराष्ट्रात आता कुठं पण आपण जावं आपल्याला लोक वळतात. बरोबर, ह्याच्यातनं आपलं चांगलं नाव झालं आणि आपल्याला 2 पैसे पण मिळतात ह्याच्यातनं चांगल्या स्वरूपात. बैल फायनलला राहतात, पैसे मिळतात चांगले. पिस्टलमुळे असेल किंवा कॉकटेल किंवा सोन्यामुळे असेल, आज संपूर्ण महाराष्ट्रात तुमचं नाव झालं, तर ह्यांनी नक्की तुम्हाला मिळवून काय दिलं तुमच्यात? आता एवढं सगळंच मिळून दिलं. कुठेही जावा तुम्ही, आज कुठल्या भागात जावा, बरं, सनी ड्रायव्हरला प्रत्येक जण ओळखतो, बरोबर जेवायला विचारतो. कोण आज कोणाला विचारणार आहे बाबा, कोणाच्या घरी गेले की जेवायला घालत नाही कोण. बरोबर, कुणी जाऊ द्या, आमच्या इथली पोरं ओमकार जाऊ द्या, पहिलं ते आज कळालं ना बाबा पिस्टन येणार आहेत नाही का, बरं. ओमकारला फोन करणार बाबा आमच्या घरी जीवनच जावा. बरोबर. हेच का मला अजून काय पाहिजे आपल्याला? मग आता दुसरा प्रश्न एक तुमच्यासाठी असा आहे की जर बैलगाडी क्षेत्रात जर एखाद्याला नवीन बैल घ्यायचा असेल आणि ह्या दोघांच्या सारखं जर चांगलं स्पीड लागायचं असेल, तर त्यांनी बैलाकडे काय बघून खरेदी केली पाहिजे? आता बैल तुम्ही किती पण पैशाचा खरेदी करा, त्याला उपयोग नाही. त्याच्या मागे पाहिजे नियोजन. बरोबर, तुम्ही पैरे कसे घालतात ते बरोबर, महत्वाचं आहे. तुम्ही किती आता घेऊ शकता किती पण नियोजन तुमच्याकडे होणार आहे का? आता कोणी समजा कोणाला तुम्ही किती लाखाचा बैल घ्या, त्याला कोण विचारत नाही. तुम्हाला समजा तुम्ही एवढा मागाचा बैल घेतला, तुम्ही समजा एखादा ओमकारला बैल माहितला, ओमकार तर काय म्हणा तुम्ही आता घेतला, आपण कुठं मैदानात बघितलं तेव्हा पळताना, मग अजून असं नियोजन होत नाही. ते नियोजन तुम्ही बैल घेतला त्याला नियोजन तसं परफेक्ट पाहिजे ना. बरोबर, म्हणजे नियोजन चांगलं असल्याशिवाय बैलाचं तुम्ही किती मागाचा बैल घ्या त्याला उपयोग नाही. तुम्ही नियोजन केलं तर उपयोग आहे त्याला. पण आता काय आहे की ह्या माध्यमातून त्यांनी सांगितलं, मी दुसऱ्या एका प्रश्नाकडे अशा वळतोय, तुम्ही आज सांगितली गोष्ट चांगली आहे, सगळ्यांच्यासाठी नियोजन चांगलं पाहिजे, पण नियोजन चांगलं करायचं म्हटलं की वायदी ह्या प्रकारे येते. मग ह्याच्याबद्दल काय केलं पाहिजे माणसाने? आता वायदीची तर काय आमचा कधी प्रसंग आलेला नाही, आम्ही काय वायदी दिलेली नाही आजपर्यंत, पिस्टनला असो सोन्याला असो आजपर्यंत वायदी घेतलेली पण नाही मला माहिती, आणि दिलेली पण नाही वायदी. त्याच्यामुळे आम्हाला वायदीचा कधी असा प्रसंग आलेलाच नाही, कारण की पिस्टन पळत होता त्याच्यामुळे काय वायदी द्यायची गरज नाही लागली. बरोबर, म्हणजे आता थोडक्यात जर एखाद्यानं जर बैल खरेदी करायचं म्हटलं तर त्याच्याकडे काय बघून खरेदी केला पाहिजे? एक नवीन बैल घ्यायचा आहे, एक चांगल्या प्रकारचं त्याला आपण ट्रेनिंग असेल किंवा सगळ्या गोष्टी शिकवायच्या आहेत आणि नंतर मैदानात काढायचं आहे, तर त्यांनी कशी सुरुवात केली पाहिजे? काय वासरू घ्यायचं म्हणलं तुम्ही वासरू घेऊ शकता, कसं पण घ्या वासरू. फक्त तुम्ही ज्या शिकवणार आहे ना ती शिकवण्याची पद्धत तुमची एकदम चांगली पाहिजे. तुम्हाला ते वासरू घेतलं तर त्याला शिकवणारा बैल चांगला पाहिजे, बरोबर वासरू घडतं. बरोबर, मग तरी साधारण जर एक नियोजन करायचं झालं तरी दिवसाचा किंवा आठवड्याचा एक दिनक्रम काय असावा की ज्या प्रमाणातून त्याची शिकवण किंवा चांगल्या प्रकारचं घडू शकतो? असं त्याला आठवड्यातून 2 फेरे असले बर तरी बस, आठवड्यातून 2 फेरे. आणि जर व्यायाम वगैरे द्यायचा झाला, खाद्य वगैरे द्यायचं झालं, काय चालवणे आणि काय आपले डाळ असेल बैल मिक्स असेल थोडंफार दिलं, बरोबर, म्हणजे त्या ह्याच्यातून ते घडू शकतो 100%. मग आता आपली पिस्टनची आणि ह्यांची दोघांची तर गाडी पाहताना दिसणारच आहे पुसेगावच्या मैदानात, तर बऱ्यापैकी पुसेगावच्या मैदानाचं तुम्हाला काय वाटतंय की म्हणजे ह्यावेळी तर 100% गुलाल मिळेलच आणि सोन्या हे गुलाल करेल का असं ह्याच्या पद्धतीतून? कारण परवा लखनच्या आणि सोन्याची गाडी पाहिली असेल कोरेगावच्या मैदानात, त्याच्यात 100 म्हणजे बाहेर मैदान झालेलं तरी पण तुम्ही या मैदानात येऊन गट निघाला, सेमी निघाला, फायनल निघाला, मग त्या पद्धतीतून तुम्हाला काय वाटतं? त्या पद्धतीने आता सोन्याचं काय आता चान्सेस जास्त आहे अड्ड्यात राहण्याचे. पण आता त्या दिवशी बघितलं 4 फेळ लखन बरोबर पळून त्यांनी 1 नंबर केला. ओमकारला बरेच फोन आले नाही का बाबा, चांगले फोन आले की वासरू आम्हाला पायऱ्याला द्या म्हणून. आता त्याचा पैरा आता चांगला झाला असेल तर चान्सेस जास्त आहे ना त्याला राहण्याचे. बरोबर, त्याला काय पैरा काय खालचा नसणार आहे, बरोबर 1-2 मधलेच पैरा असणार आहे. बरोबर बरोबर, राहायचे चान्सेस आहे. म्हणजे ह्यावेळी 100% मैदानात राहू शकतो. हिंद केसरी जसा पिस्टन झाला तसा सोन्या पण 100% नाव करेल.